आम्ही आज हिरवे हिरवेगार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे असे आम्ही सजून आलो आहे. समाव रेशीम गाठ हा शब्द टचवूड पण माझ्यासाठी हॅज बीन व्हेरी लकी. हिंट का अपकमिंग प्रोजेक्ट्स सांगतो. एक हिंट आहे, एक कॉमेडी फिल्म. झी चित्रगौरव 2025 या सोहळ्याला तुमची उपस्थिती लागलेली आहे. सगळे मित्रमंडळी पुन्हा एकदा भेटणार आहेत, जल्लोष होणार आहे, काय सांगशील? नाही, ऑफकोर्स मित्र भेटतात सगळे त्या निमित्ताने. जुने एक्वेंटन्सेस, सिनियर्स, लेजंड्स सगळेच भेटतात. आणि झीचं खासियत ही आहे की खूप घरचा सोहळा वाटतो पहिल्यापासूनच. त्यामुळे बरं वाटतं इकडे यायला आणि त्याचं वेन यू बिकम अ पार्ट ऑफ इट, इट इज इवन मोर एक्साइटिंग. मॅम तुम्ही काय सांगाल? मी आत्ता तेच सांगत होते की इट्स अ व्हेरी ह्याची वाईबच काहीतरी वेगळी आहे यु नो. तर खूप खूप छान वाटतं. आणि 25 इयर्स इट्स अ व्हेरी बिग डील आय थिंक. तुमच्या दोघांचा लुकसुद्धा खूप सुंदर दिसतोय, त्याबद्दल थोडंसं दोनच. हो, आम्ही आज हिरवे हिरवेगार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे असे आम्ही सजून आलो आहे खूप दोघे. छान दिसतंय एकत्र. फक्त एकच शेवटचा प्रश्न, काय पहिला अवॉर्ड म्हणजे कौतुकाची थाप असते, ती थाप कधी मिळाली होती? सांगशील एखादी आठवण? पहिलं अवॉर्ड ॲक्च्युली मला राज्य सरकारचं पहिलं अवॉर्ड मिळालं होतं. एक माझी फिल्म होती रेशीम गाठ नावाची. समाव रेशीम गाठ हा शब्द टचवूड पण माझ्यासाठी हॅज बीन व्हेरी लकी. तर मला तेव्हा आय रिमेंबर चिची भैया म्हणजे गोविंदा सर आणि शाहरुख खान यांच्या हस्ते मला ते अवॉर्ड मिळालं होतं. आणि आय वॉज व्हेरी व्हेरी हॅपी. ते खूप जड ट्रॉफी होती. सो येस, एव्हरी अवॉर्ड लाईक यू सेड पाठीवर थाप असते, ती स्पेशल असते आणि ती नेहमीच लक्षात राहते. बरं, जाता जाता विचारेन, अपकमिंग प्रोजेक्ट्सबद्दल काही हिंट देशील? हिंट का अपकमिंग प्रोजेक्ट्स सांगतो. एक हिंट आहे, एक कॉमेडी फिल्म. पण हाऊसफुल 5 आहे, बागी 4 आहे, आता इमर्जन्सी रिलीज झाला, द इंडिया स्टोरी आहे आणि अजून 1-2 फिल्म्स आहेत. बरं, तुम्हाला एक शेवटचा प्रश्न. एवढं कौतुक होतं आहे, पुष्पा 2चा सुद्धा आपण थोडासा उल्लेख करूया, एवढा प्रेम मिळते त्याबद्दल काय? खूप छान वाटतं आहे. खूप खूप प्राऊड फील होतं. ठरून येतं कधी कधी बघून विथ ऑल दिस. सो या, आय फील गुड. ओके, थँक्यू सो मच तातू. थँक्यू.